नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पेपर पासनं एक गोष्ट बनवणार आहे जे तुम्ही तुमच्या मैत्रिणी मित्रांसोबत खेळू शकता। सगळ्यात आधी काय करायचं तर असा पांढरा एक कागद घ्यायचा। आता पांढरा कागद हा कसा आहे, रेक्टँगल आहे, पण आपल्याला कसा पाहिजे, स्क्वेअर। मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, त्याच्यासाठी आपण ह्या कागदाला अशी फोल्ड करणार आहे। बघा, या कागदाला फोल्ड केली। आता ह्या कागदाला फोल्ड केली, ह्याच्यानंतर हा कागद काय झाला, स्क्वेअर बनला। ह्याला स्क्वेअर मध्ये करण्यासाठी आपल्याला हा कागद फाडून घ्यायला लागेल। म्हणजे असं आपण ह्या कागदाला फाडून घ्यावा। बघा, इथून असं बघायचं इक्वल साइज मध्ये, आणि हा इक्वल साइज मध्ये आपण फाडून घ्यायचा। बघा, आता हा दोन कागद आपल्याला भेटले, एक हा स्क्वेअर आणि हा जो हा कागद आहे याला ह्याची आपल्याला गरज नाहीये सध्या। आपण या कागदासोबत आपली वस्तू बनवणार। आता काय करायचं, हा जो कागद आहे याला इकडून एक फोल्ड करायची आणि इकडून एक फोल्ड करायची। दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना कशी फोल्ड केली मी? दोन्ही कडून इक्वल साइजने फोल्ड करायची। आता इकडून जसं केलं तसंच इकडून करायचं, दुसऱ्या साइडने केलं। आता काय करायचं, आपण हा आपला स्क्वेअर होता, याला काय केलं, आपण दोन्ही साइडनी असं फोल्ड करून घेतला। आता फोल्ड केल्यानंतर काय करायचं, असा स्क्वेअर आपल्याला भेटला, याला असं उलट करायचं। त्याच्यानंतर इथूनही आपण असं उलट करून घ्यायचं, दोन्ही कडून इक्वल साइजनी असं उलट करून घ्यायचं। तसंच दुसऱ्या साइडनी पण असं फोल्ड करून घ्यायचं। आता असं फोल्ड केलं म्हणजे बघा, हा असा स्क्वेअर तयार झाला। आता काय करायचं, हा स्क्वेअर तयार झाल्यानंतर याला दोन्हीकडून फोल्ड करून घ्यायची, एक इकडून करायची आणि एक इकडून करायची। आता काय करायचं, आता हे काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो, आता इथे जे चार असे हे आहे, खाचे आहे, याच्यात आपण असे बोट टाकायचे। बघा, तुमची ही छोटीशी वस्तू तयार झाली, ज्याच्यातून तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळू शकता। बघा, इथे तुम्ही असे नावं लिहू शकता, इथे आतमध्ये तुम्ही असे नावं लिहू शकता, वरतून असे नावं लिहू शकता, किंवा असं असं खेळू शकता ह्याच्यासोबत।